नमस्कार, मी वृषाली. आपले ट्रॅव्हल विथ पवार फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत सिंगापूरमधील प्रसिद्ध असणारी चायनीज हिरवी पालेभाजी, जिचं नाव आहे नाय बाय आणि जिला बेबी बोक चॉय असेही म्हणतात. तर ही सिंगापूरमधील पॉप्युलर अशी पालेभाजी आहे. तर 2-3 दिवसापूर्वी मार्केटला गेले होतो, तेव्हा ही पालेभाजी आणली. म्हटलं सिंगापूरमध्ये राहतोय म्हटल्यावर सिंगापूरच्या भाज्या ट्राय करायला काय हरकत आहे. आणि ही भाजी आज आपण आपल्या स्टाईलने, इंडियन स्टाईलने बनवणार आहोत. तर ही भाजी कशी बनली आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर इथे मी भाजी निवडून घेतलेली आहे. आधी त्या भाजीच्या मागच्या साईडचं कट करून घेतलं, त्यामुळे त्याची पाने एकदम सहजरित्या वेगळी केली जातात. समोर पाहू शकता. तर ही भाजी शरीरासाठी खूप हेल्दी आहे. तर सिंगापूरमधील लोक ह्याचे सूप करून घेतात, वेगवेगळ्या प्रकारे हे आहारात वापरतात. तर ते भातासोबत, नूडल्ससोबत खातात. तर आज आपण आपल्या स्टाईलने बनवून आपल्या चपातीसोबत ही ट्राय करून बघणार आहे. तर इथे मी निवडून घेतल्यानंतर ही भाजी स्वच्छ 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे. भाजी एकदम क्लीन होती, पण कधी कधी आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत अशा छोट्यासुद्धा आळ्या असण्याची शक्यता असते. त्यामुळे भाजी 2-3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर निथळण्यासाठी ही ठेवलेली आहे चाळणमध्ये. तर पाणी निथळल्यानंतर मी ते चिरायला घेतलेली आहे. तर भाजी कट करताना जास्त लहान साईजमध्ये ती कट करायची नाही, मीडियम साईजमध्येच ही भाजी कट करून घ्यायची. तर खूप सारे याच्यामध्ये प्रथिने असतात, लोह असतं या भाजीमध्ये. आणि भाजी चिरून झाल्यानंतर इथे मी तेल गरम करून घेतलं आणि गरम तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण, मोहरी आणि जिरे टाकून घेतलं आणि हे तडतडू दिलं. आणि याच्यातील जे लसूण आहे ते ब्राऊन झाल्यानंतर त्याचा खमंग वास सुटल्यानंतर ते आपण बारीक चिरलेली भाजी याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि ही भाजी नंतर व्यवस्थित अशी मिक्स करून त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि ही आपल्या घरची जी चटणी असते ती टाकलेली आहे, म्हणजेच लाल मिरची पावडर घरी बनवलेली आहे. पण ही आणि नंतर हे व्यवस्थित अजून परतून घेतलं, मिक्स करून घेतलं, जेणेकरून मीठ सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल. आणि त्यानंतर हे 2 मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे वाफवण्यासाठी. तर ही भाजी अधूनमधून ओपन करून परतून घ्यायची, जेणेकरून खाली चिकटू नये म्हणून. आणि 2 मिनटानंतर याच्यामध्ये मी जाडसर असं भरडलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून परत 1 मिनटासाठी वाफलाय ठेवलेलं आहे. तर ही भाजी जास्त कुक नाही करायची, जास्त शिजवायची नाही. ही पटकन शिजते भाजी, जास्तीत जास्त 3 मिनिटे लागतात हिला शिजण्यासाठी. तर पहिल्या 2 मिनटात मी वाफरून घेतली, नंतर 1 मिनटात त्याच्यात कूट टाकून वाफरलं. तर आता ही आपण भाजी आपली तयार झालेली आहे, ती मस्त अशी चपातीसोबत सर्व करून घेते. तर कशी झाली आहे ते पाहूया. चला. एक नंबर. छान आहे का? छान.